क्रॉचिट कोयवर टा टटा असं वाजायचं आहे. याचा आवाज टा टटा. एकामध्ये दोन, एक सिंगल, एक टा टटा. एक क्रॉचिट, एक कोयवर. खालील दिलेल्या नोटच्या रेस्ट लिहा. हे झाले नोट आणि नोट आणि हा झाले रेस्ट. हे तुम्हाला विस्तार करणार, विस्तार वेगळा आहे. तुम्हाला हे पूर्ण पाठ झालं पाहिजे आणि म्हणजे सिम्बॉल पाठ पाहिजे. आणि सिम्बॉल लिहायचे कुठे, हा पण सिम्बॉल महत्त्वाचा आहे. ह्या सिम्बॉल हे कुठं लिहायचं असं. आणि हे वरून 2 नंबरच्या लाईनमध्ये पूर्ण असं लिहून घ्यायचं. मिनिमम क्रॉचिट शेव ब्रेव वगैरे. आणि त्याचे खालचे रेस्ट आहेत. हा ब्रेवचा रेस्ट आहे. असा पूर्ण लाईन भरून आता चौकोन आयात केलेला आहे. आणि हा सेमी ब्रेवचा हा रेस्ट फक्त खालून थोडीशी लाईन जागा सोडून वरती अर्ध भरवलेला आहे. आणि मिनिममचा पण तसंच आहे, फक्त त्याला वरतून जागा सोडलेली आहे. आणि सेमी ब्रेवचा असं 2 फांट्या करून मराठीमध्ये इंग्लिशमधल्या आरसारखं पण उलटं घेतलेलं आहे. आणि डेमी सेमी कोयवरचं पण तसंच आहे. हे झाले 4x4 टाईमचे 4 बार म्युझिक लिहा. म्हणजे हे विस्तारसारखा लिहिलेला आहे. 1 कप्पा, 2 कप्पा, 3 कप्पा, 4 कप्पा. एक कप्प्यामध्ये 4 असे डिजिट म्हणजे नोट लिहिलेले आहेत. इथं रेस्ट लिहिलेले आहेत आणि खाली नोट ओळखायला लावलेले आहेत. त्याच्याने आता एक क्रॉचिट आहे. हे क्रॉचिट हे पण चिन्ह तुम्हाला काढता आलं पाहिजे. हे जरा काढायला म्हणजे प्रॅक्टिस केली पाहिजे ह्याची. हा ब्रेव कोयवर. हा डॉट मिनिमम. डॉट म्हणजे जो बी नोट आहे त्याच्या अर्धी नोट पुढं वाजवायची. हे डॉट मिनिममचा विस्तार करा. अशी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा. PDF वगैरे भेटून जाईल. आणि त्याच्यावरती असं माहिती तुम्हाला व्हिडिओ संदर्भात दिली जाईल.